वय वर्ष 90+ मी ओपनिंग बॅट्समन होतो कॉलेजला. दरड उतरून खाली होडीत जायला लागायचं, होडीतून जायला पलीकडे जायला. जवळजवळ 100-120 स्टिचेस मी घेतले होते. आणि फी असायची किती, 8 आणे 4 आणे. ते आजोबा त्यांचीही फार्मसी होती आणि मला भरपूर प्रेम मिळालं लोकांच्याकडनं. नमस्कार. आज आपण ठळक न्यूज या आपल्या न्यूज चॅनलमध्ये आपले अतिथी म्हणून डॉक्टर पांडुरंग उसगावकर सर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. डॉक्टर उसगावकर सर राहणारे बेळगावचे, पण 1959 ते 60च्या दरम्यान जुन्नरमध्ये एक मेडिकल ऑफिसर म्हणून आले आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यावेळेस आपल्या रुग्णांना एक वैद्यकीय सेवा पुरवली. आज त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून मुलाखतीमधून सरांबद्दल आपण माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. वर्ष 90+ मी आहे. 90 संपूर्ण आता 2.5 महिने झाले. मी मूळचा बेळगावचा. बेळगावला माझ्या वडिलांचा दवाखाना, आजोबांचा दवाखाना, आमची सगळी फॅमिली मेडिकल फील्डमधलीच आहे. तुम्ही जे वैद्यकीय शिक्षण घेतलं किंवा इतर शिक्षण घेतली सर तुम्ही, तर ते तुमच्या शिक्षणाबद्दल थोडीशी सर माहिती मिळेल का आपल्याला? माझं प्रायमरी आणि हे सेकंडरी स्कूलचं बेळगावलाच झालं होतं. त्याच्यानंतर मी साताऱ्याला आलो, कारण मला पुणे मुंबई शहरं परवडण्यासारखी नव्हती. कारण आमचं घर म्हणजे माझ्या वडिलांना आम्ही डझनभर मुलं होतो. 7 बहिणी आणि 5 भावंडं. एवढ्या सगळ्यांचं एज्युकेशन करणं, हे करणं म्हणजे कठीण काम होतं. त्यामुळे की नाही मग पुणे मुंबई इकडे जाता आलं नाही मला. म्हणजे जरी वाटलं मला पुणे मुंबईला जावं आणि पुढे की नाही MBBSला की जायचं वगैरे असं जे होतं. कंडेन्स कोर्स काही दिवसांनी सुरू होणार होते आम्हाला. साताऱ्याला आलो मी. साताऱ्याला DSF हा कोर्स होता. तो आयुर्वेदिक ॲलोपॅथिक मिक्स कोर्स होता. त्यामुळे आम्हाला तो फायदेशीर झाला. खरं म्हणजे आयुर्वेदिक ही प्रॅक्टिस करता येते, ॲलोपॅथिक करता येते. आणि काही दिवसानंतर त्यांनी असं ठरवलं होतं की कंडेन्स MBBS द्यायचा. माझ्या वेळेत 1-2 वर्ष मी पासआउट झाल्यानंतर ते झालं. माझा एक मित्र डॉक्टर चोक म्हणून ठाण्याला होता, आता तोही वारला. तर तो असाच माझ्यासारखा इथं नगरला राहता. महाराष्ट्रात 4 कॉलेजेस होती. एक पुणे, सातारा, नगर आणि मुंबई अशी 4 कॉलेजेस होती. आणि गुजरातमधली 3 होती, जामनगर, सुरत आणि नडियाद अशी फॅकल्टी होती. 7 कॉलेजेस मिळून. तर नंतर त्या लोकांना मिळालं, त्यामुळे तो MBBS झाला. आणि तो चांगल्या ह्याच्यात नव्हता, GS मेडिकलमधनं झाला. असं लोकांना मिळालं. माझं हे एज्युकेशन साताऱ्यात झालं. कारण साताऱ्यात मला त्यावेळेला किती 20 रुपये यायचे. 20 रुपयात आम्ही सगळं खाणं पिणं राहणं. आता बोरीतसुद्धा मला तेच करायला लागलं आल्यानंतर. आणि बोरीत की नाही काय तसे मेस काहीच सोयी नव्हत्या. मग काय करणार, स्वतःच स्वयंपाक करून मी खायचो आणि दवाखानाही करायचा असं होतं. आणि साताऱ्याला मी स्वतःच स्वयंपाक करायचा. तिकडे मंगळवार तळ्याजवळ खोली घेतलेली होती. त्या खोलीत राहून मी स्वयंपाक करून खाऊन राहायचा. म्हणजे 4 पैसे कमी पडतात आपल्या. हॉस्टेलला राहिलं की हॉस्टेलला एवढा खर्च मला परवडण्यासारखा नव्हता. मी 1956चा पासआउट आहे. त्याच्यानंतर मग एक बेळगावला कॉर्पोरेशनच्या दवाखान्यातच काम करायची वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मला थांबावं लागलं तिथे. आणि साधारणतः ते मिळेपर्यंत मी थोडे दिवस म्हटलं जंगलात इकडे मॅंगनीज ओव्हरवरती मी कामाला गेलो होतो. 1-2 महिने मॅंगनीज ओव्हरवरती जंगलात, जिथं हत्ती बित्ती वाघ सगळे येतात तिथं, अशा ठिकाणी मी होतो कामाला. 1-2 महिने तिथं काम केलं. त्याच्यानंतर माझी ऑर्डर आली आणि बेळगाव कॉर्पोरेशनला मी होतो. ते 2.5-3 वर्ष मी बेळगाव कॉर्पोरेशनमध्ये काम केलं. पण मला तिथं बसून की नाही स्वस्त वाटेना बेळगाव कॉर्पोरेशनमध्ये. कारण काय माझी फॅमिली हिस्ट्री अशी आहे. माझे मामा मावशी वगैरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि ही फील्ड माझी पहिल्यापासून मला असं वाटायचं. वडिलांच्या मी ज्यावेळेला व्हिजिटला जायचो खेडेगावात, त्यावेळेला खेडेगावातल्या लोकांची मी परिस्थिती बघितली होती. शहरात इतके डॉक्टर असतात आणि खेडेगावात केली डॉक्टर मिळ नसतातच.
त्यांची मेडिकल एड त्यांना मिळायला पाहिजे हे माझ्या मनात फार सुरुवातीपासून होतो. तर मी वडिलांना म्हणायचं मी जातो खेडेगावात कामाला. ते म्हणले खेडेगावातलं पॉलिटिक्स आहे ते तुला जमायचं नाही, कशाला तू आपला इथेच राहा. पण मी थोडे दिवस वाट बघितली आणि नंतर ज्या वेळेला ह्या गव्हर्नमेंटची स्कीम निघाली ऑल इंडियामध्ये, फक्त पुणे आणि बडोदरी स्कीममध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ही सुरू झाली नवीन. मग मी ॲप्लिकेशन केला. त्यावेळेला मला जुन्नर तालुक्यातलं उदापूर गाव मिळालं प्रायमरी हेल्थ सेंटर. मग त्यावेळेला मी इकडे आलो उदापूरला सुद्धा इतकं म्हणजे आडवणीच होतं ते, कारण जुन्नरवरून कुकडी क्रॉस करायची, त्याच्यानंतर गोळेगावावरनं मग मधनं एक बस असायची ती उदापूरच्या अलीकडे वाकोबाच्या देवळाजवळ थांबायची, तिथे परत पुष्पावती क्रॉस करायची आणि नंतर मग उदापूरमध्ये जाता येत होतं. असं आडवणी होतं ते गाव. तिथं मी काम करत होतो. तिथं काम करता करता माझ्या लक्षात आलं की आता हा हप्ताकालचा स्टाफ जो आहे ना, स्टाफ बराच असायचा. वॅक्सिनेटर इनॉक्युलेटर असायच्या, नर्सिस असायच्या, मिडवाईफ असायची. नर्सिस वेळेवरती घरी जातात की नाही, अँटीनेटल केअरसाठी तर तपासण्या करतात नाही करतात. नंतर इनॉक्युलेटर आपला जाऊन वॅक्सिनेशन आहे ते सगळं करतो किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागायच्या. म्हणजे ॲक्च्युली वर्कपेक्षा हे बाकीचेच कामं जास्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जास्त असायचं. त्यामुळे मला काही ते पटत नव्हतं. आणि एकदा काय झालं, धोलवड वगैरे हा सगळा एरिया माझ्या अंडर होता. बल्लाळवाडी, धोलवड, अंपण, वितोड ही बरीचशी गावं माझ्या अंडर होती. कारण ओतूर जरी मोठं गाव असलं तरी उदापूरलाच मेडिकल सेंटर होतं आमचं प्री एच युनिट, आणि आमच्या अंडर होतं ते सगळं. धोलवडला एकदा जाधववाडीमध्ये स्मॉलपॉक्सची केस निघाली आणि मी बघायला गेलो. कसली केस बघायला, तर ती स्मॉलपॉक्सची होती. मी DHOना कळवलं की असं इथे स्मॉलपॉक्सची केस आहे आणि ते मी या. मग ते सगळं स्क्वॅड पुण्यावरून सगळं आलं, DHO वगैरे सगळे, आणि त्यांनी बघितलं ती केस व्हायचीच होती. आणि माझ्या ह्याच्यातलं म्हटलं वॅक्सिनेशनचं किती काम झालं, इनॉक्युलेशनचं बघा. तर त्यावेळेला 544 जवळजवळ मुलं निघाली ज्यांची वॅक्सिनेशन केलेलं नव्हतं. म्हटलं हे असं जर झालं तर हे वॅक्सिनेटर इनॉक्युलेटर यायचे, सही करायचे आणि निघून जायचे, कामं काही करायचे नाही. मी DHOनं सांगितलं, मला म्हटलं असली नोकरी करायची नाही, मी सोडून देणार. मला म्हटलं ॲक्च्युली वर्क करायचं, मला हे असलं काम नको. ते म्हणाले तुम्हाला वडगाव मावळ वगैरे देतो, रोडवरचं गाव, तुम्ही तिथे चला, असं करा. तर मी म्हटलं मला नको, आता हे एकदा बघितलं म्हटलं सगळीकडे हीच तक्रार राहणार आहे, मला नको म्हटलं तुमची नोकरी. म्हणून मी निघालो होतो परत. तेवढ्यात नानासाहेब सबनीस मला भेटले नारायणगावला, कारण त्यांचे तिथे हेडमास्टर मोघे म्हणून होते. मोघ्यांची सासूबाई माझ्याकडे नर्स होती. तर तिने सांगितलं त्यांना की असं डॉक्टर जात आहेत. मग त्यांनी मला अडवलं, म्हणले तुम्ही आमचा दवाखाना सांभाळा, टाटाचा आहे. तर टाटा ट्रस्टच्या डिस्पेन्सरी महाराष्ट्रात जवळजवळ 35-40 होते. त्यापैकी एक आमची बोरीची डिस्पेन्सरी. तर बोरीत म्हटलं जाऊन बघावं म्हणून मी सायकलवरून नारायणकडे जाऊन उदापूरला म्हणतो बोरीला गेलो, बघितलं. मायक्रो इंटिरियर आहे ते. इथनं त्यावेळेस सुद्धा आता 8-9 किलोमीटर इथून आहे आळेफाट्यावरून. रोड नाही, लाईट नाही, पाणी नाही, संडास नाही, कोणतीच व्यवस्था तिथे नव्हती. अशा परिस्थितीत मी तिथे गेलो, कारण मी माझ्या मनाने ठरवलं होतं आपल्याला काम करायचं आहे, सेवा करायची, लोकांना सर्व्हिस द्यायची. मग या दृष्टिकोनातून मग मी ठरवलं की जायचंच म्हणून. इथे नारायण म्हणतो आळेफाट्याला उतरल्यानंतर इथनं चालत आळ्याला लक्ष्मण बैलगाडीवाला म्हणून होता, त्याला 5 रुपये दिले की तो घेऊन जायचा बैलगाडीतनं आळा टू बोरी, असं होतं. मग तिथे मी काम सुरू केलं आणि लोकांना बरेच गरीब होती आणि ते बघून मला खूप वाईट वाटायचं की खरंच किती इंटिरियरला हे लोक ज्यांना काही मेडिकल एड नाही, काही नाही, काय करायचं. त्यावेळेला लोकांना म्हणजे आरोग्याबद्दल काही हेच नव्हतं. पर्सनल हायजीन अमकं तमकं सगळं असं हे करायला लागायचं, त्यांना सांगायला लागायचं. स्वच्छतेचे धडे द्यायला लागले किंवा तो स्वच्छता पाळली पाहिजे, संडास बांधले पाहिजे, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांना शिक्षण दिले पाहिजे. पर्सनल हायजीनबद्दल बरंच सांगायला लागलं. आता हांडा ठेवलेला असतो, पडलेलं असतं भांडं एका बाजूला, तेच बुचकळायचं, त्यांनीच पाणी प्यायचं. हे असं करून म्हटलं तुमच्या आरोग्याला त्रास होतो.
म्हणजे हे एक्स्ट्रा बरंच त्यांना असं सांगायला लागलं आणि शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला लागलं. त्यामुळे मुलं शाळेत जायला लागली, शिकायला लागली. आता बरीचशी मुलं शिकून परदेशीसुद्धा गेली. त्यामुळे तिथं मी सर्व्हिस जवळजवळ 40 वर्ष दिली, 1960 ते 2000पर्यंत. आता तिथं म्हणजे त्यावेळेचं कसं होतं, त्यात तुम्ही गायनॉलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन सगळेच, तुम्ही डेंटिस्ट, तुम्ही सर्जरी, तुम्ही सगळी म्हणजे सर्व तऱ्हेची कामं तुम्हाला करायला लागायची. पण अर्थात त्या ह्याच्यातनं मी शिकतही गेलो आणि त्यामुळे लोकांना चांगली सर्व्हिस मिळाली. आता निमगाव विमगाव वगैरे अशी गावं आहेत 7-8 किलोमीटर, तिथं मी पायी व्हिजिट करायचा. लोक बोलवायला आल्यानंतर पायाने जायचं, कारण नदी आडी असायची, पावसाळ्यात पाणी असायचं आणि आपल्याला खाली दरड उतरून खाली होडीत जायला लागायचं, होडीतनं जायला पलीकडे जायला. पण पलीकडे म्हणजे लगेच किती डिस्टन्स, बोरीतनं बरेच डिस्टन्स होते, 7-8 किलोमीटर्स तरी आम्हाला चालत जायला लागायचं. आणि त्या जवळपासची सर्व गावं म्हणजे अशी बोरी, शिरोली, नंतर वडगाव, कांदळी, ही सर्व गावं, सुलतानपूर, निमगाव, राजुरी, ही सगळी गावं माझ्या अंडर येत होती. त्या सर्व लोकांना मी सर्व्हिस द्यायचो. सर, बोरी गावातले काही रुग्ण पेशंट माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी तुमची एक किस्से म्हणून सांगितलं की डॉक्टर उजगावकर सर जेव्हा नदीला पूर असायचा, पाणी असायचा, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा बोटीमध्ये बसून नदी पार करून ते बोरी साळवाडीला, शिरोलीला, निमगाव इकडे जायचे. तर त्याबद्दल सर हे जे किस्से त्यांनी सांगितले, तर त्याबद्दल सर आम्हाला प्रत्यक्ष तुम्ही भेटलात आणि ते किस्स्यांबद्दल आम्हाला फार उत्सुकता आहे, तर ते काही सांगाल का? ज्या वेळेला होडी नसते त्यावेळेला एवढ्या पाण्यातनं उतरून सुद्धा मी जाऊन लोकांना सेवा दिलेली आहे. आणि दरड उतरून काही ज्या वेळेला बोटी असतात त्यावेळेस सुद्धा अशी मोठी दरड होती आणि अशी अरुंद, इकडे पळी नदी वाहती आणि एवढ्याशा दरडीनं उतरून खाली बोटीपर्यंत जायला लागायचं. असं अडचणीचं होतं त्यावेळेला खूप. आणि गाळही असायचा परत. आणि पलीकडे होडीतनं उतरल्यानंतर तुम्हाला साधन काही नाही, परत तिथनं चालतच जायचं किंवा नशिबाने सायकल मिळाली तर सायकलनी जायचं, पण बऱ्याच वेळा चालतच जावं लागत होतं. 2 वर्ष गाडी नव्हतीच. 60 साली मी गेलो, 62 साली मी एक सेकंड हँड मोटरसायकल घेतली आणि त्यावरनं मग मला थोडंसं माझे हात कमी झाले, जरा गाडीवर जाणं. पण पावसाळ्यात हाल व्हायचे, एवढा गाळ व्हायचा, चिखलात जाणं शक्य नाही, गाडी जात नव्हती. म्हणजे माणूसच चालत जाणं एवढा गाळ असायचा, तर गाड्या कुठल्या जाणार, गाडी नसायची. त्याच्यानंतर मग मी नवीन गाडी, ती जुनी गाडी नंतर विकून नंतर मग नवीन गाडी घेतली. मोटरसायकलच होत्या माझ्याकडे, कारण त्या इंटिरियरला कुठे मळ्यात बांधावर इकडं तिकडं कुठेही घालता येत होते, त्यामुळे की मला ते कन्व्हिनियंट वाटायचं. तुकाराम जाधवनं एक होडीवाला होता, तर त्याच्या नात्यातला एक शेजारी राहणारा एक त्यांच्या नात्यातला माणूस होता आणि तो एकदा माझ्याकडे दवाखान्यात आला. दवाखान्यात आल्यानंतर म्हटलं काय रे, काय झालं पायाला? तर म्हटलं इथं गळू झालं होतं. म्हटलं मी आरीने कापून घेतलं ते. आरीने कापल्यानंतर मी म्हटलं अरे असं कसं? ते चेहऱ्यात बदल जरा थोडासा वाटला, स्लाईट मला. त्याच्यावरनं मी ओळखलं की ह्याला टेटॅनस होणार आहे. आणि इमिजिएटली मी त्याला म्हटलं घरी खाऊ पिऊ नको, जसं असशील तसं म्हटलं मुंबईला जा. आणि मुंबईला तो मग GS मेडिकल कॉलेजचं KM हॉस्पिटलला ॲडमिट झाला. त्या डॉक्टरनाही आश्चर्य वाटलं की एवढं ह्याच्या अर्ली स्टेजमध्ये कसं काय पाठवलं. आणि तो टेटॅनसचाच केस झाली ती, आणि ती बरी झाली. त्यामुळे अर्ली ट्रीटमेंट मिळालं. असे बरेच पेशंट होते, काही कापले यायचे कशाने, एकदा तर इथून इथपर्यंत एवढंसं बंद फाटलेलं होतं. ते सर्व स्टिचेस जवळजवळ 100-120 स्टिचेस मी घेतले होते. तो मेंटरचा होता पेशंट होता, तो मंचरला गेल्यानंतर. पण तिथल्या डॉक्टरांनी ते म्हणजे हे केलं, म्हणजे प्रशंसा केली एवढं याच्यात. आणि त्यावेळेला लाईट नव्हते, महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही राहत होतो तेव्हा लाईट नव्हती. 72 साली लाईट आली, 60ला आम्ही होतो, 72 साली लाईट आहे, 12 वर्षानंतर. त्यावेळेला कंदील आणि अशी कामं असली की आम्ही गॅस बत्ती मागवायचो आणि गॅस बत्तीवरती काम करायचं. अशी सर्व परिस्थिती. त्यावेळी सिरेंजेस वगैरे सुद्धा इंजेक्शन द्यायच्या, 2 cc, 5 cc, 50 cc वगैरे अशा बसायच्या आमच्या. आणि त्या ठिकाणी आम्ही स्टरलाईज म्हणजे करा उकळूनच घ्यायला लागायच्या. ते उकळून घेऊन मग नंतर करायला लागायचं. आता काही टायफॉईडच्या पेशंटला वगैरे समजा IV जास्त आपल्याला द्यायचं असेल तर 3-way ॲडॉप्टर असायचा.
त्या ॲडॉप्टरनी एखाद्या वाटीमध्ये स्टरलाइज आम्ही सोल्युशन आधी ओतायचो, नंतर मग ते सक करून घ्यायचं, त्या 3 वे ॲडॉप्टरने काढून घ्यायचं आणि नंतर पुश करायचं, परत त्यातलं घ्यायचं, परत हे करायचं, असं करायला लागायचं. म्हणजे त्यावेळेला सोयी नव्हत्याच, गैरसोयी जास्त होत्या. दवाखान्यात आम्हाला औषधं आणायला जायची ती तर पुण्याहून आणायला लागायचं. हिरालाल मेहता वगैरे असे त्यांच्याकडनं जाऊन आम्ही घेऊन यायचं. डायरेक्ट जवळपासचं म्हणजे ह्याची औषधं किरकोळ प्रिस्क्रिप्शनची मिळायची, पण आपल्याला डेली यूजमध्ये लागणारी औषधं ती सगळे तिकडून आणायला लागायची. सर त्यावेळी जे रुग्ण यायचे, पेशंट यायचे, त्यावेळेची सर किती फी असायची पेशंटची, आणि ती फी घेतल्यानंतर ती फी देण्यासाठी पण लोकांकडे ती फी पैसे असायचे का, आणि त्यावेळेस कसं हे सगळं मॅनेज व्हायचं? पैसे जरी असले तरी काही जणांना उधारे मांडायची सवय जायची आणि फी असायची किती, 8 आणे 4 आणे. इंजेक्शन दिलं आपल्याकडचं तर 2 रुपये 2.5 रुपये मिळायचे. फार कमी फी असायची आणि तीसुद्धा त्यांना म्हणजे काही जणांच्या ज्यांचे प्रामाणिक लोक असायचे ते द्यायचे. म्हणजे शक्यतो गरीब पेशंट किती पैसे द्यायचे, पण हे जे शेठ लोक वगैरे पुढारी लोक आहेत हेच बुडवायचे जास्त. काय आज तीच परिस्थिती आहे म्हणा. सांगितलं त्यावेळेला असं होतं. कन्सल्टंट वगैरे आम्हाला सुद्धा जवळपास कोणी नव्हतं. सगळे कन्सल्टंट की पुण्याला, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, काय पाहिजे असेल ते सगळं आपलं पुण्याला जायचं. मग एवढं करण्यापेक्षा तुमचं क्लिनिकल डायग्नोसिस महत्त्वाचं होतं. क्लिनिकल डायग्नोसिसवरती तुम्ही पेशंटला बरं करणं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही शक्यतो की नाही पेशंट इकडे हे करण्यापेक्षा स्वतःच हे करून निदान करून त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देत असो. त्याच्यानंतर काही काळानंतर मग डॉक्टर किणीकर, डॉक्टर शिरोळ वगैरे मंचरला यायला लागले. मग त्यावेळेला मग आम्ही पेशंट रिफर करायला लागलो तिथे जवळ. तेवढंच सुद्धा काही जणांना जाणं जमत नसे. माझी मिसेस जी होती ना तिचा मला फार उपयोग झाला. आयुष्यात तिनं माझे सर्व बाजू व्यवस्थित सांभाळले. दवाखान्यात तिला मी ट्रेनिंग तर दिलंच होतं, पण मुख्य म्हणजे वडिलांनी तिला काय म्हणले, तू बेळगावला की नाही आयुर्वेद विषयक म्हणून कोर्स आहे तो कोर्स. आणि त्यावेळेला तिला वडिलांनी तिकडे बोलावून घेतलं. तिकडे मग तिने तो कोर्स कंप्लीट केला. त्यामुळे तिला मला जास्त मदत झाली तिची. म्हणजे ती दवाखान्यातही काम करायची, घरी काम करायची. त्याच्याशिवाय मी शेत घेतलं होतं, त्या शेतात फील्डवर्क ती करायची. स्वतः कुठलंही बेणं तोडणं, कापणं करणं, खुरपण्यापासून आधी सर्व कामं ती करायची. नंतर गाईसुद्धा मी घेतल्या. 4 गाई होत्या माझ्याकडे. ती वडिलांनी गाय पाठवून दिली होती. कारण घरी बेळगावला आमच्याकडे गाई वगैरे होत्या. हे बघा बेळगावला दवाखान्यात आहे, एका बाजूला दवाखान्याची एंट्री, एका बाजूला घराची एंट्री. आणि ह्या ह्याच्यात घरी गाई बी कायम असायच्या, म्हणजे घरचं दूध तूप. त्यामुळे वडिलांना माझी काळजी वाटायची. ते म्हटले मग त्यांनी एकदा ट्रकने पाठवून दिली कालवडी. त्या कालवडीचे 4 कालवडी झाल्यानंतर मग आम्ही ते दूधसुद्धा डेलीला घालत असू. ते सर्व पहाटे उठून ती सर्व करायचे काम. तिनं हार्डवर्क खूप केलं सगळं. म्हणजे घरी गाई सांभाळणे, घरी मुलांचं बघणं, या 2 मुलं होती, 2 मुलांचं खाणं पिणं, त्याच्याशिवाय शेतीवरचं काम, त्याच्याशिवाय मला दवाखान्यात मदत करणं, हे सर्व ती एकटी व्यवस्थित करत असते. आणि न थकता करायचे, हे महत्त्वाचं. आणि कधीच चिडचिड विडचिड काही नाही, काम ती मन लावून करत असते. सर तुम्ही बेळगावला राहत होता, तिथले एवढं निसर्गरम्य ठिकाण, सगळे तुमच्या ओळखीचे नातेवाईक सगळे, ते सोडून तुम्ही बोरी बुद्रुक या गावामध्ये आल्या सेवा देण्यासाठी. तर सर तुम्हाला तिथं बेळगावमध्ये खूप छान वाटलं असतं की इकडे येऊन तुम्ही सेवा देताना छान वाटलं? कुठंही चांगलं वाटलं असतं, तिथंही चांगलं वाटलं असतं, इथेही वाटलं. पण मला मुख्य म्हणजे खेडेगावात काम करायचं होतं आणि ते मी ठरवून ठेवलं असल्यामुळे मला कुठल्या माझ्या गैरसोयी असल्या तरी मला त्याच्यात काही वाटलं नाही. मी आनंदाने तिथे राहत होतो. बेळगावला म्हणजे आमच्या वडिलांचा जर दवाखाना होता त्यावेळेला आमची फार्मसी पण होती. आता ते आहे तिथे माझ्याकडे प्रूफ दाखवायला तुम्हाला. माझे आजोबा त्यांचीही फार्मसी होती, व्याधी परित्राण औषधालय, आणि माझ्या वडिलांचं रोग परित्राण औषधालय म्हणून होतं, डिस्पेन्सरी येते. आम्ही बरीच औषधं हे करत असतो, मॅन्युफॅक्चर करत होतो. मॅन्युफॅक्चर केलेली औषधं ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जात होती. मी पार्सल बिर्सल त्यावेळेला करायला जात असे पोस्टात ऑर्डरप्रमाणे.
आजही सर बोरी खुर्द, बोरी बुद्रुक, शिरोली गावचे लोक तुम्ही सर प्रॅक्टिस करत नसतानाही आजही रोजच्या रोज आठवणी काढतात तुमच्या ट्रीटमेंटच्या, तुमच्या उपचारांच्या. तर सर आत्ताची जी पिढी प्रॅक्टिस करते, वैद्यकीय सेवा देते, आणि तुम्ही त्या काळात जी वैद्यकीय सेवा देत होते त्याच्यात तुम्हाला काय असे दरी जाणवते? फार मोठी दरी वाटते. कारण आमच्या वेळेला म्हणजे कसं होतं, आमची प्रत्येकाची फॅमिली पेशंट डॉक्टर म्हणून आम्ही होतो आणि सगळी फॅमिली रिलेशन्स आमची असायची. त्यांच्या घरातले बाकीचे भावंड का करतात, कोण कुठं काम करतोय, हे सगळं आम्हाला डिटेल इन अँड आउट, किंवा त्यांना काही आणखी डिसीज आहेत, कोणाला काय आहे. कारण बहुतेक बोर किंवा जवळपासच्या त्यावेळच्या काळात ही शेतीवर करणारी माणसं वेगळ्याची आणि घरटी एक तरी माणूस मुंबईला असायचं कामाला, आणि तिथनं मग ते पैसे पाठवायचे, मग त्यांचा मेंटेनन्स इथं व्हायचा. पण ही लोक सगळी कशी होती त्यावेळेला, म्हणजे माणुसकी होती आणि एकमेकाबद्दल प्रेम होतं, आणि मला भरपूर प्रेम मिळालं लोकांच्याकडनं, कळलं का. तर आताची परिस्थिती नाही आहे. आता मी बघतो ते कमर्शियलायझेशन झालं सगळं, त्यावेळेला मला काही हे बरं वाटत नाही. आता पेशंट येत असत, रात्री बेरात्री कधी येत असत, त्यावेळेला हाक मारली की लगेच उठून सर्व्हिस त्यांना दिलेली आहे. त्यामुळे लोक माझी आठवण काढतात की आता कोणी बॉस हे करत नाही, अमको होतो तमको होतो. आता मोठा मुलगा प्रॅक्टिस करतो ना, त्याच्याबद्दल ते सांगतात, म्हणजे तुम्ही कसं 9ला करेक्ट येऊन सुरू असायचं डिस्पेन्सरी, तशी इतर डॉक्टर्स तिथे आहेत. कोणी लवकर उठत नाही, रात्रीचं येत नाही, असं प्रॉब्लेम्स काही जण सांगतात. त्याचा मी काय प्रत्यक्ष अनुभवलेलं नाही आहे, त्यामुळे मी काही त्यांना ब्लेम देऊ शकत नाही. बरोबर. सर आता तुमच्या पिढीनंतर तुमची साधारणतः 3 डॉक्टर्स तुमच्या घरामध्ये आज सर्व्हिस देत आहेत. डॉक्टर शैलेश उसगावकर डॉक्टर असतील, डॉक्टर आशिष उसगावकर आहेत, डॉक्टर वर्षा उसगावकर आहेत. तर तुमची पुढची पिढी पण वैद्यकीय व्यवसायाकडे वळाली, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? काय नाही, त्यांना असं वाटलं असेल ना आपण हे कंटिन्यू करावं, वडिलांचं हे चांगलं आहे, आणि लोकांच्याकडनं मिळणारी हे प्रतिक्रिया त्यांना आवडली असेल. माझी मात्र इच्छा होती मला मेडिकलला जावं. आता माझ्याकडे 2 आणि 4 आणि 2.5 5 रुपयात काय मला काय मिळणं शक्य नव्हतं, आणि त्यांच्याकडनं पेमेंट वगैरे काही येत नव्हतं. त्यांनी बिल्डिंग बांधून ठेवली होती फक्त, आणि सेल्फ सपोर्टिंग झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती, आणि 4 पैसे वाचून उलट त्यांना द्यावे अशी त्यांची अपेक्षा होती. आता 25 वर्षानंतर मी त्यांना म्हटलं, बाबा तुमच्याकडे सध्या रापसबने शाळेतला शिपाईसुद्धा म्हटलं पेन्शन घेईल, आणि मला म्हटलं काय माझं आयुष्य चाललं 25, ही मुलं मोठी होत आहेत म्हटलं, तर शिक्षण पाणी मी कसं करायचं. म्हणून बॉम्बेला मी टाटा ट्रस्टच्या ऑफिसला गेलो बॉम्बेला भेटायला. गोडबोली म्हणून ते तिथे होते. त्यांना भेटल्यानंतर ते म्हणाले की अरे म्हणले आमचे महाराष्ट्रात 35-40 दवाखाने होते, ते सगळे बंद पडले, तुम्ही एकटेच कसे काय राहिले, असं मला विचारलं. काय तुम्ही असं करा, आता नारायणगावला जा आणि त्यांना सांगा तिथल्या मॅनेजमेंटच्या माणसानं. मग तिथं मी त्यांना सांगितलं असं म्हटलं, तुम्ही काय करणार याच्या पुढे माझं. नानासाहेब म्हणाले तर मी व्यवस्थित करेन, पण दुर्दैवाने असं झालं की मी 60ला जॉईन झाल्यानंतर 60लाच 1-2-4 महिन्यानंतर नानासाहेब वारले, आणि माझं की सगळं राहून गेलं. म्हणून मग मी 25 वर्षानंतर तो प्रॉब्लेम क्रिएट केला. त्यानंतर त्यांनी मग सांगितलं की आता आम्ही काय असं करतो, हा तो दवाखाना आणि त्याच्या बाजूची जी जागा आहे ती सगळी तुम्हाला तुमच्या नावाने करतो. मग तशी त्यांनी माझ्या नावाने केलेली आहे, तेवढी हेल्प केली त्याने मला. त्यामुळे त्याच जागेवरती आता नवीन हॉस्पिटल वगैरे बांधले आता, जिथे मला मोठा मुलगा आणि सुनबाई काम करतात. आणि धाकट्या मुलाचं म्हणजे ह्याचं मेरिटवरती आहे सगळं. महाराष्ट्रातनं फक्त 2 मुलं सिलेक्ट झाले, ते इंडो सोव्हिएट फाउंडेशन होतं त्यावेळेला, आणि त्या इंडो सोव्हिएट फाउंडेशन मार्फत महाराष्ट्रातली 2 मुलं फक्त सिलेक्ट झाले. एक समीर गुप्ता म्हणून होता, आणि हा माझा मुलगा. आणि त्यामुळे काय झालं, ह्याचं सर्व एज्युकेशन सोव्हिएट गव्हर्नमेंटने केलं. जाणं येणं, वर्षातनं 2दा विमानाने येणं जाणं, खर्चसुद्धा सगळा गव्हर्नमेंटने केला. 7 वर्ष तो तिकडे राहिला. सगळं कम्प्लीट एज्युकेशन झाल्यानंतर मी पण एकदा, मी आणि माझी बायको दोघंही आम्ही मग रशियाला गेलो भेटायला. तो येणार परत म्हटलं तर पुन्हा काही जाणं शक्य नाही, आणि परत रशियन लँग्वेज काय आपल्याला येत नाही. त्यामुळे म्हटलं आपला सुबुद्ध भाषा घ्यायचा, त्यामुळे म्हटलं चला. आणि माझं त्यावेळेला कधी
केळीचं पीक यायचं होतं, केळी लावलेलं मी केळी. त्यामुळे त्या बागायतदाराला सांगितलं, म्हटलं बा हे केळी मला पैसे दे आत्ता आणि याच्या केळीचे पैशातनं सगळे तुझे उतरून घे. असं करून मग आम्हाला माझ्या हातात पैसे मिळाले आणि मग आम्ही दोघं रशियाला गेलो. कुठले तुम्ही म्हणून विचारलं तर मी बोरीचंच सांगतो, कारण मी 40 वर्ष तिथे काढली. 1960 ते 2000 पर्यंत मी तिथे काढली. 2000 नंतर मग मोठ्या मुलाची मुलगी शिकायचं, तिथे इंग्लिश मिडियम स्कूल नाही म्हणायचे इथे जवळ. मग म्हटले तू माझी रवानगी पुण्याला झाली. सर तुम्ही आता 90 वर्षाचे तुमचं वय झाले आणि आजही तुम्ही तेवढा फिटनेस आहे सर तुमच्याकडे. आणि असं ऐकलंय की तुम्ही योगासनामध्ये फार पारंगत आहात. त्याचं सर आमच्या ह्या पिढीला तुम्ही त्याबद्दल मी तेही सांगतोय की लोकांनी गोष्टी सांभाळल्या पाहिजे. ड्रग त्याचं काय जे औषध असेल ते त्याने नेमाने घ्यायला पाहिजे. डाएट त्याचं खाणं पिणं, त्याच्यानंतर मग त्याने एक्सरसाइज करायला पाहिजे. तिसरी गोष्ट, आणि होऊन गेल्याची चिंता करायची नाही. त्याचं होऊन गेलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि पुढच्याचंही टेन्शन घ्यायचं नाही. आत्ता सध्याचं काय चाललं आहे तेवढंच बघायचं. आणि रोज उठल्यावर माझं ठराविक वेळेला माझं जेवण, या सुनबाई मला बरोबर देतात जेवण. ठराविक वेळेला माझं जेवण खाण ते सगळं सांभाळतात. मुलगा औषधं माझी वेळेवर काढून ठेवलेली असतात, ते सगळं तो देतो. नाही तर मी घेतली नाही तो आठवणीनं देणार. म्हणजे हे सर्व जर आहे ना ते वेळच्या वेळी होतं माझं. म्हणजे महत्त्वाचं टाईम टू टाईम होतो. आणि एक्झरसाईज जो आहे ना तो मी सकाळी उठल्याबरोबर अर्धा तास का होईना मी करतो. अगदी सर्वांगासन सुद्धा करतो मी. अगदी हालासन, पवनमुक्तासन, सगळी बरीचशी आसनं आहेत. सकाळी 8 ते 8:45 इंडिया टीव्हीला आला तर रामदेव बाबा असतातच, तुम्ही बघायचे ते, त्याच्यासमोर तुम्हाला करता येतात. आणि मी सगळी शक्यतो जेव्हा मला जेवढी जमते तेवढी मी करतो. म्हणजे वयाच्या 38 वर्षापासून, म्हणजे आता बघा 38 आणि 2 40 50 वर्ष मी करतोय. अरे बापरे. त्यामुळे माझी तब्येत, आणि मी कुठलंही की नाही ओव्हर इटिंग वगैरे असं नाही करत. बाहेरचं की नाही खाणं आमचं शक्यतो कमीच असतं. कधी जात नाही मी, कधीतरी बाहेर जातो खायला. नाहीतर मी रोजच्याच संध्याकाळी भूक लागली तरीला म्हणतो सुनमेल्याचं मला अर्धी चपाती दे काय तर मी खाईन. पण बाकीचे ते वडे भजी असलं ते काही खात नाही मी जास्त. त्यामुळे तब्येत नीट राहते. ह्याच्या गोष्टी तुम्ही सांभाळल्यात ना तर तुम्ही फिट राहू शकता. असं तो स्पोर्ट्सची मला पहिल्यापासून आवड आहे. मी ओपनिंग बॅट्समन होतो कॉलेजचं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही व्यसन कुठलं करून उपयोगी नाही. बिडी, गाडी, सिगरेट, तंबाखू हे काही आपल्या शरीराला उपयोगी नाही. हे तुम्ही एकदा मनाशी ठसवलं की तुमचं त्याच्याकडे लक्षच जाणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर राहणं हे सगळ्यात तुमचं फायद्याचं आहे. आणि मला तसं कुठलंच व्यसन नाही. सर तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली सर, म्हणजे खूप म्हणजे काय त्याला आम्ही ह्या मुलाखतीला आम्ही गोल्डन आवर्स म्हणू, की एवढं त्या काळातलं ऐकायला भेटणं आमच्यासारख्या पिढीला म्हणजे फार मोठं योगदान आहे. आणि सर तुम्ही आमच्या ठळक न्यूज ह्या आमच्या चॅनलला असं भरभरून असं अनुभव आम्हाला दिले. आमच्या पुढच्या पिढीलाही तुमचं ही मुलाखत वर्षानुवर्षे लोकांना ती असं एक वेगळं योगदान, प्रेरणा मिळाली.